मॉर्निंग एव्हरीवन, वेलकम बॅक टू अवर चॅनल. आज आहे डे 3 इन युरोप आणि मी निघालो आहे ऑफिसला. माझं वर्किंग आहे. जसं मी काल म्हटलं की मला टीमला भेटायचं आहे आज. 8:15 8:30पर्यंत मी पोहोचेन, पण आता वाजलेत 7:30. मी रेडी झालो आहे पूर्ण. ऑफिसला जायचं आहे, ब्रेकफास्ट करू आणि तिथूनच उबेर करेन मी डायरेक्ट ऑफिससाठी. इथे फुल लुक आहे. आय एम रेडी. थँक्यू. परत बन्स आहेत. आज काय बघूया मी काय घेईन ते मला माहीत नाही, पण तेच असेल आय थिंक. स्क्रॅम्बल्ड एग, यस, कालचे आहे ते जे मला आवडलं होतं. बीन्स, स्क्रॅम्बल्ड एग, चिकन सॉसेजेस. दिस इज पंपकिन मॅश. जसं पोटॅटो मॅश असतं ना, तसं पंपकिन मॅश असतं. ज्यूस वगैरे आहेतच, ठीक आहे. पण इथे कॅरेट ज्यूस आहे विथ बीटरूट शॉट आहे. हे आहे लेमन जिंजर स्मूदी स्पिनच. नाईस. हा थोडा उजेड पडायला चालू झालं आहे. आता वाजले आहेत सकाळचे 8, 7:52. रेस्टॉरंट फुल आहे, म्हणजे बऱ्यापैकी लोक आली आहेत. ब्रेकफास्ट आणि असा व्ह्यू अजून काय पाहिजे. इथे ना मी ऑब्झर्व करतोय, खूप लोक सायकलवरच जात आहेत. मॉर्निंग त्यांचा दिवस चालू होता दिवस, राईट, टू देअर ऑफिसेस. काही आपले शॉप्ससाठी, काही स्टुडंट्स आहेत जे स्कूल कॉलेज जे काय असतील ते, पण सगळे सायकलच वापरतात. म्हणजे 90% लोक असं पकडून त्याला ओल्ड एज जे आहेत, जे यंग आहेत, सगळेच. प्रायव्हेट व्हेकल्स, कार्स वगैरे मला खूप कमी दिसले. पब्लिक ट्रान्सपोर्ट आहे चालू, पण त्याच्यात पण एवढी गर्दी नाही आहे. सगळे सायकलवरच आहेत आणि वॉक ऑफकोर्स. कोणाची तरी ट्रिप आली आहे बसमधून आणि रिझन मॉर्निंग कॅब बुक केली आहे 3 मिनटामध्ये. वेदर क्लाउडीच आहे, तसं 3 मिनटामध्ये येईल कॅब. समोर टॅक्सी आहे टेस्ला. ते लेफ्ट हँड ड्राईव्ह असते. आज असं मला वाटतंय पण ड्रायव्हिंग सीटवर बसले. ओके, सॉरी. सीट बेल्ट कंपल्सरी आहे सगळ्यांना. आलो आहे इथे. मी आलो आहे इथे O40 बिझनेस सेंटर, जिथे माझं ऑफिस आहे. तर जातो आता ऑफिसमध्ये. अनफॉर्च्युनेटली मी आतमध्ये शूट नाही करू शकणार, कारण अलाउड नाही आहे. बट हां, मी जेव्हा ऑफिस सुटेन दुपारी, संध्याकाळी, तेव्हा मी नक्की प्रयत्न करेन शूट करायचा. तिथून मला क्रॉस करायचं होतं जिथे कॅबवाल्याने थांबवलं. तिथे झेब्रा क्रॉसिंग नव्हती. मला तिथून थोडंसं पुढे यावं लागलं. ज्याने मला उतरवलं ना त्या कॅबवाल्याने, ते समोरच ऑफिस होतं, पण तिथे झेब्रा क्रॉसिंग नव्हतं, म्हणून मला पुढे यावं लागलं, कारण गाड्या फास्ट असतात. आलो, पोचतो ऑफिसमध्ये. भेटू संध्याकाळी. Much later. हॅलो एव्हरीवन. झालं, ऑफिस सुटलं माझं. फर्स्ट डे. टीमला भेटलो, सगळे मस्त आहेत, एकदम छान आहेत बोलायला आणि हेल्पफुल आहेत. जसे युरोपमधले असतात लोक, एकदम वॉर्म वेलकम केलं माझं. आणि छान वाटलं सगळ्यांना. मी ऑनलाईन भेटत होतो, टीम्सवर बोलायचो आम्ही, पण आज पर्सनली भेटून छान वाटलं. काही लोक आहेत जे उद्या येणार आहेत, जे लांब राहतात. एक तर बेल्जियमलाच राहतो आणि एअरपोर्टजवळ राहतो, तो येणार आहे उद्या. आणि एक जो मेन मॅनेजर आहे, म्हणजे माझा मॅनेजरचा मॅनेजर, तो नाही आला होता आज, तो येणार आहे उद्या. सो उद्या टीमला भेटून मजा येईल. एक अजून माझा कलिग आहे जो राहतो पोर्तुगलला. सो पोर्तुगल इकडून खूप लांब आहे, ऑलमोस्ट 12 आवर्सची जर्नी आहे. तो ह्या वेळेला नाही येऊ शकत आहे.
बघू कदाचित तो इंडियाला येईल नेक्स्ट विजिटला, किंवा मग माझी जेव्हा नेक्स्ट विजिट असेल तेव्हा मी त्याला भेटेन, असं काहीतरी करता येईल. बट हा मस्त आहे टीम, मजा आली सगळ्यांना भेटून. आणि दुपारी जेवणाचं इथे कसं असतं, हे लोक टिफिन ऑर्डर करतात, त्यांना टिफिन येतं, ते लोक खातात. पण माझं ऑर्डर केलं नव्हतं कारण दे डोंट नो राईट, कारण का माझं खाणं काय आहे, किंवा मी नॉनव्हेज खातो का व्हेज खातो का, कारण ह्यांच्यामध्ये नॉनव्हेजमध्ये पण खूप ऑप्शन्स असतात राईट. तर मग मी काय केलं, इथे एक जवळ स्टोर आहे, माझा मॅनेजरच मला घेऊन गेला. जवळ एक स्टोर आहे, म्हणजे शॉपिंग मार्ट आहे, तर त्याच्यामध्ये ते वेजीज असतात नाही का, सलाड वगैरे, असं चिकन राईस वगैरे पण आहे, म्हणजे चिकन करी आणि राईस वगैरे ते सगळं होतं, व्हेज करी राईस होतं. म्हटलं थोडंसं सलाड टाईप खाऊया है ना, सलाड म्हणजे रशियन सलाड वगैरे आपण ज्याला म्हणतो, सीझर सलाड. मी तसं खाल्लं, ते एक बाऊल भरून होतं, त्याने पोट भरलं माझं. सो असं झालं, बाकी तेवढ्यावर होऊन गेलं माझं. आणि इथे लोक तसेच जनरली सँडविच वगैरेच खातात, तसं प्रॉपर जेवण. आणि कॅन्टीन आहे म्हणजे तिकडे फक्त बसायला आहे, तिकडे मिळत काय नाही, फक्त कॉफी मिळते, पाणी असतं. इथे ना बहुतेक लोक मी म्हटलं ना की बायसिकल घेऊन येतात, म्हणजे सायकल घेऊन येतात. माझ्या ऑफिसमध्ये माझे कलिग्स पण बहुतेक सायकल आणतात, काही कार आणतात. जे जवळ राहतात ते ऑफकोर्स सायकलनेच येतात, जे लांब राहतात ज्यांना हायवेने ट्रॅव्हल करायचे ते कारने येतात. आज मी सकाळी आलो तेव्हा 9 वाजले होते, शार्प 9ला मी आलो. सो इट्स ओके. माझा मॅनेजर आधी 10-15 मिनिट अगोदर आला होता. मी जी कॅब बुक केली होती ती लांब होती, 15 मिनटं दाखवत होतं, मी कॅन्सल केली. आणि दुसरी कॅब काही फरक नाही पडला, 10 मिनटावर. पण आता मला कॅन्सल नाही करायचं आहे, कारण ऑलरेडी थंडी आहे खूप, मी दाखवत नाही पण खूप थंडी वाजते मला. आणि माहीत नाही, इथे जसं मी म्हटलं ना की 6 वाजता बंद होतं सगळं. आता मी जाईन, फक्त बॅग ठेवेन आणि तसंच कपडे चेंज, म्हणजे ह्याच ऑफिशियल कपड्यांमध्ये मला परत रूज थोडंसं बघायला जायचं. तीन असं झालं की त्या ड्रायव्हर जो होता तो अफगाणिस्तानचा होता. त्याला मी सांगतोय, त्याची लँग्वेज मला कळत नव्हती, त्याला मी सांगतो मी इथे उभं आहे, तो त्याच्या लँग्वेजमध्ये बोलत होता, मी इंग्लिशमध्ये बोलत होतो, त्याला समजत नव्हतं. तर ते शेवटी एवढंच कळालं की कॅन्सल करा. त्याला लोकेशन भेटत नव्हतं माझं, मी त्याला सांगतो लोकेशन मी इथे उभं आहे, तरी ठीक आहे मी कॅन्सल केली. ते कॅन्सलेशन चार्जेस नाही आहेत, कॅन्सल केली. आणि दुसरी जी मला मिळाली ती 4 मिनटामध्ये येणार आहे. पकडतो कॅब आणि हॉटेलला जाऊन तुमच्याशी बोलतो. हो, नाईस कार किया मला मिळाली आहे आणि ड्रायव्हर्स आहेत आमचे चांगले. मी त्यांना विचारलं की रोड क्रॉस करायला कसं आहे, त्यांनी मला प्रॉपरली गाईड केलं. आणि चांगले आहेत ते. संध्याकाळचे वाजले आहेत आता 6:30 आणि चाललो आहे आपण हॉटेलमध्ये ब्रुजला. खरं छान आहे तिथे भेटी. स्पीड लिमिट बघा 50च आहे ना, ते आता 40, 45, 46, ते 50च्या वरती जाऊ शकत नाही आतमधल्या रोडला. जर ते गेले तर त्यांना फाईन आहे राईट. ते खूप रूल्स फॉलो करतात. आता ही बसची लेन आहे राईट, बसच्या लेनमध्ये ते टॅक्सी चालवू शकतात, नो प्रॉब्लेम. पण कार्सची जी लेन आहे ना, ते बाकीचे कुठलेही कारवाले ह्या लेनमध्ये येणार नाही. ते फॉलो द रूल्स. चांगला ड्रायव्हर होता, त्याने सगळं मला सांगितलं. रूल्स बेसिकली मी त्याला विचारत होतो की कसे रूल्स आहेत काय, तो सगळं सांगत होता. प्रत्येक रोडला एक लिमिट आहे. रोड म्हणण्यापेक्षा प्रत्येक 2-2 मिनिटाला एक लिमिट आहे. जसं तुम्ही 30चा लिमिट आहे, कुठे 40चा लिमिट आहे, कधी 50चा लिमिट आहे. तुम्ही विदिन द सिटीमध्ये ब्रेक नाही करू शकत. तुमच्या समजा रडारवरती GPS समजा असेल 30, यू कॅन टेक 6 मोर 5 मोर अलाउड आहे, ठीक आहे, म्हणजे 35पर्यंत जाऊ शकता. बट इफ यू गो 40 ते कॅमेरा कॅप्चर करणार, तुला फाईन बसणार. तो फाईन जो असतो ना, तो असतो साधारणतः 200 युरो. 200 युरो म्हणजे खूप मोठा फाईन आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्ही हायवेला, आता हायवेला 100 फॉलो करा, 100चे 105, 106 जाऊ शकता. तो म्हणतो 6 मोर असतं, 6 मोर कन्सिडर टू बी ओके.
पण झेब्रा क्रॉसिंगवर थांबतात, ते माणसांना पहिला प्रेफरन्स देतात. टर्न राऊंड अबाउट असेल ना तिकडे दुसरी कार थांबते, पहिल्या कारला प्रेफरन्स देते. मी आता निघतो आहे ब्रुज टाउन सेंटरला, फ्रेश होतो आणि बघूया काय शॉप्स ओपन मिळतील. आय डोंट थिंक सो की काय ओपन राहतील आता, पण बघू. ॲक्च्युली डायरेक्ट जायला पाहिजे होतं. एक तर मला कॅब पण लेट मिळाली आणि दुसरी गोष्ट ना मला बॅग्स लॅपटॉप वगैरे ते कॅरी करून आवडत नाही वॉक करायला. नंतर बॅगेचं पण सामान म्हणजे लॅपटॉपचं पण वजन आहे, त्यात बॉटल वगैरे. सो तर 6:30 वाजलेत. मला गर्दी कमी काय ऑलमोस्ट ना के बराबर आहे. बस आहे आता, मी इथे उभं राहिलं तर ती बस थांबेल बघा. थँक्यू. हा पण थांबला. सगळे थांबतात, किती घाई असेल, किती लेट झाला असेल तरी थांबतात. हे ओपन स्पेस बघा ना, खतरनाक आहे. मी आहे ना परत आज ह्या स्ट्रीटला जातो आहे, शॉपिंग स्ट्रीटला. तिथे बघतो आहे काय मिळालं तर. ते काल शॉप बंद झाले होते, पण मी उद्या ना तिथे जाईन. तिथे मला माहीत नाही काय आहे, कारण तो एरिया मी अजून कवर नाही केला. आणि हा एक एरिया म्हणजे ह्या गल्लीतून आतमध्ये. स्टेशन माझा ह्या साईडला आहे, पण इथे मला माहीत नाही काय. आय विल गो स्ट्रेट फर्स्ट आता आज आणि उद्या तिथे. काल विचारलं होतं का शॉपवाल्याला की म्हटलं तुम्ही बंद किती वाजता करता, एवढं का लवकर करता 6-6:30? तर म्हणतं आमचं बंद असं नसतं. बंद तर आमचं 5-5:30चा टाईम आहे, पण समजा कस्टमर नसतील तर मग आम्ही तोपर्यंत पण थांबत नाही. इट डिपेंड्स ऑन द कस्टमर. तर तो म्हणतो कधी आम्हाला असं वाटलं की आता वेकेशन आहे, कस्टमर्स खूप येत आहेत, तर आम्ही 7पर्यंत पण चालू ठेवतो, 8पर्यंत पण चालू ठेवतो. तर हे बघा, हे पूर्ण बंद झालं. मला ह्या इथे यायचं होतं. हे ॲक्च्युली सुपर मार्केट आहे, ते बंद झालं आहे. ठीक आहे, तर ते त्यांचं डिपेंड करतं. हे बंद झालं आहे. पार्टी ना मस्त चर्चचा आवाज येत आहे, चर्चच्या घंटीचा. हे कॅफे शेज अल्बर्ट जे आहे ना, इथं बेल्जियम फूड्स खूप छान मिळतात. हे मला न्यायचं आहे जेव्हा मी हे घेईन. हाऊ मच फॉर दिस? ओके, मी नक्की. सगळे शॉप्स बंद झाले, सगळे, एकही उघडं नाही. या शॉपमध्ये काल आलो होतो मी, ह्याने काय चेंज केलं का असं? ओके. 7:15 मॅक्स त्यांचा टाईम आहे. जे आता उरलेले शॉप्स आहेत ना ते पण बंद व्हायला चालू झालेत. फ्रूटवाले तर फूडवाले तर जातातच आहेत, म्हणजे आता थोडे बहुत जे होते दुसरे शॉप्स चालू ते पण बंद होत आहेत. ब्रूज हे बेसिकली बेल्जियमचं एक खूप सुंदर शहर मानलं जातं. इथे इट्स अ सिटी ऑफ लव असं म्हटलं जातं. आणि खरंच ती गोष्ट आहे, कारण लोक मला खूप म्हणजे खूप अति पोलाईट आहेत. सगळे स्माईल करणार, सगळे हसणार. दे आर ॲक्च्युली अप टू अकॉर्डिंग टू द सिटी नेम. ह्यांची टोटल पॉप्युलेशन आहे फक्त 1,18,000 है ना, टोटल ब्रूजमध्ये मी म्हणतो आहे. म्हणून मी म्हणतो ना की कार रोड मला खाली दिसतात, कोणच दिसत नाही. 1,18,000 यार. त्याच्यानंतर 20,000 फक्त या टाउन सेंटर जवळ राहतात. टाउन सेंटर जवळ म्हणता येईल किंवा टाउन सेंटरच्या आसपास म्हणजे मध्येच म्हणता येईल, पण बाकी एवढी काही पॉप्युलेशन नाही आहे त्यांची. आणि इथे फेमस आहे फ्राईज, म्हणजे फ्राईड फॅक्टरी आहे. बेल्जियम चॉकलेट्सचे तुम्हाला दुकान खूप दिसतील इथे. चॉकलेट्स फेमस आहेत, वॅफल्स फेमस आहेत. तर असं एकंदरीत आहे. आणि हे चर्च खूप जुने आहेत.
शॉप बंद झालं आहे बघा, ठीक आहे. पण ह्यांनी ना शटर वगैरे नाही लावलं आहे. इनफॅक्ट लाईट्स वगैरे आतमध्ये सगळं चालू ठेवलं आहे. ह्या शॉपमध्ये पण आहे, पाठच्या शॉपमध्ये पण आहे, सगळं बंद झालं आहे, लाईट चालू आहे है ना. त्याचं रिझन काय आहे की समजा आज तुम्ही आला तुम्हाला शॉप बंद दिसलं, पण तुम्हाला हे समजा हा जॅकेट आवडलं आहे राईट, किंवा तुम्हाला ते हे जॅकेट आवडलं किंवा हे टी शर्ट आवडलं, तर तुम्ही उद्या येऊन ते घेऊ शकता. तुम्हाला माहिती पाहिजे ना की काय आहे ते, कितीला आहे ते. जसं हा सोफा घ्या, खूप दिसायला सुंदर आहे, 25% डिस्काउंट आहे, तर ठीक आहे दुकान बंद आहे, पण उद्या येऊन तुम्ही घेऊ शकता ना. तुम्हाला प्रोडक्टच नाही माहिती तर काय करणार. समोर पण तसंच आहे, ते डिस्प्ले चालू असतं, लाईट चालू असतं, शॉप बंद करतात. बर्गर्स आहेत, बर्गर मेनू म्हणजे पूर्ण तुम्हाला जे मील पाहिजे असेल तसं आहे. नुसतं बर्गर्स आहेत, लहान मुलांसाठी आहेत, बकेट्स आहेत. जनरली आपण बकेट खातो ना का, बकेटमध्ये मग फ्रेंच बकेट आहे, फॅमिली बकेट आहे, 15 विंग्स, बकेट फॉर 2, चिकन डील्स. फक्त त्यांना मेनू विंग्स पाहिजे तसं ते घेऊ शकता. आणि अजून एक मला दिसलं इथे हे ना, ओके, इथे ना मला त्यांचं एक डील असतं, डील फॉर द डे. आज काय डिस्काउंट आहेत ना, ऑफर्स, त्याच्यामध्ये असतं आज काय ऑफर आहे. 2 बर्गर 8 युरोला, बर्गर मेनू 10 युरोला, यामध्ये 2 बर्गर, ड्रिंक, प्राईस सगळे आहे. स्टुडंटसाठी पण डिस्काउंट. मोस्टली सगळ्या शॉप्समध्ये ते असतं, त्या दिवशीसाठी काहीतरी डिस्काउंट ठेवतात ते. जसं आपल्याकडे हॅपी आवर्स असतात तसं थोडं डिस्काउंटेड रेटमध्ये मिळतं. क्वालिटी चांगली राहते असं नाही. इथे पण तो मी ऑर्डर केलं आहे चिकन विंग्स, परत जास्त नाही, 4च ऑर्डर केले मी. आणि घरी आहे म्हणजे हॉटेलवर आहे, मी मॅगीचे बॉक्स वगैरे आणलं होतं. भूक लागली की तेच खाईन. अजून मन होतं त्या चर्चजवळ बसायचं, कारण रात्रीचं एन्व्हायरमेंट मला बघायचं होतं. पण आत्ताच वाजले आहेत 8:30 आणि तरी उजेड आहे तसा, ठीक आहे. आणि प्रॉब्लेम काय आहे ना की मला उद्या सकाळी लवकर जायचं, त्यामुळे जास्त वेळ नाही बसता येणं मला. पण मी एक काम नक्की करणार आहे फ्रायडेला. आता मला माहीत नाही माझ्या टीमने काही डिनर वगैरे प्लॅन केला आहे, तर फ्रायडेला काही नसेल है ना, तर फ्रायडेला मी थोडंसं लवकर निघेन, कारण तसंही फ्रायडेला ते लोक एवढं काम करत नाहीत. आय कॅन प्रॉब्ली लिव्ह अराउंड 1 आणि मग येऊन इथे खूप वेळ बसेल, कारण माझी सॅटर्डेची फ्लाईट आहे दुपारची, ठीक आहे. तर मग दुपारच्या फ्लाईटला मी आरामशीर सकाळी 10-11 वाजता जरी निघालो तरी आरामशीर पोचू शकतो, कारण ब्रसेल्स एअरपोर्ट, बेल्जियम एअरपोर्ट इकडून 1-1.5 तासावर आहे, मॅक्सिमम 1.5 तास पकडा, किती वेळ उशीर झाला तरी. 3ची फ्लाईट आहे, मी कदाचित 12:30-1 पर्यंत जरी पोचलो आणि इकडनं 10-11 निघालो तरी चालून जाईल. मला असं वाटतं की थोडंसं लेटपर्यंत फ्रायडेला मी थांबू शकतो. आणि उद्या माझा एक कलिग आहे, तो म्हणतो आहे उद्या आपण डिनरला जाऊया, तर तो प्लॅन करणार आहे. त्याने मगाशीच मला सांगितलं, ते प्रेफरन्स विचारतात की तुला व्हेज नॉनव्हेज, नॉनव्हेजमध्ये पण तू काय खातो. करेक्ट आहे, कारण ते सगळं खातात. तर मी म्हटलं नाही बाबा, मी फक्त चिकन खातो. ते त्याने प्रेफरन्स नोट केला आणि प्रॉब्ली हिल बुक अन हॉट रेस्टॉरंट विच इज अकॉर्डिंग टू माय प्रेफरन्स. तसं आहे, बघू उद्या काय होतं आहे. मग मी उद्या पण घरी येऊन तो म्हणाला मी पिकअप करेन तुला हॉटेलवरून आणि मग आपण जाऊया. बोला ठीक आहे, तसंही चालतं आहे. हॉटेलचा जो रिसेप्शनिस्ट आहे ना, चांगला आहे, म्हणजे मी त्याशी खूप वेळा बोललो आहे, इकडचंच आहे. त्याला विचारलं म्हटलं की त्या चीज कुठे चांगलं मिळतं. तो म्हणाला की मे बी तुला सिटी सेंटरला मिळेल, टाऊन सेंटरला, पण ते आता बंद झालं असेल. पण त्याने मला सजेशन दिलं की यू गो टू ॲम्स्टरडॅम अँड गेट द चीज फ्रॉम देअर. चुकून मी म्हणजे घेतलं नाही. आय थॉट पूर्ण युरोपमध्ये मला चीज फेमस आहे तर कुठेही मिळेल, बट सिरियसली मला असं वाटतं की मी तिथून घ्यायला पाहिजे होतं. पण प्रॉब्लेम तोच होता ना की टाईम कमी होता आणि दुसरी गोष्ट मला माहिती नव्हतं की यार कुठले चीज काय आहेत. पण सेकंड कार्ड लागा म्हणून मी रिस्क नाही घेतली आणि तोच प्रॉब्लेम झाला. आय वुड हॅव
फ्रॉम देअर. पण ठीक आहे, असं नाही की मला इथे मिळणार नाही, मला इथे नक्की मिळेल आणि शोधावं लागेल थोडंसं. प्रॉब्लेम तो पण आहे की शोधायला वेळ नाही आहे. मॅनेज. असा होता आजचा ऑफिसचा पहिला दिवस. आय होप तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. टिल देन बी हॅपी, कीप स्माइलिंग, बाय.